हॅलो, कशा आहात? माझी सर्व कामं झाली. आज कपडे खूप जास्त होते. बाहेर मी कपडे टाकले, वाळत घातले होते. आता उन्हाळ्याचं वाळायचं टेन्शन नाही. कपडे खूप छान वाळतात. पण उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी खूप घ्यावं लागते. जसं हायड्रेट राहावं लागतं आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधल्याशिवाय घराबाहेर पण नाही जाता येत. मी नुरवीला आणायला स्कूलला गेले. मॅडमची फरमाईश होती, मम्मा मला चॉकलेट पाहिजे. मग तिला एक चॉकलेट दिली आणि घरी आले. कपड्यांच्या घड्या घालत बसले. हे नुरवीचा युनिफॉर्म आहे. मुलं खरंच किती लवकर मोठी होतात. नुरवी काल अशी खेळायची, पळायची आणि आता तर बाई स्कूलला चालली. खरंच किती लवकर मोठी होतात मुलं. मला 2 मुली आहेत. नुरवी 3.5 वर्षाची आणि माझी आरवी आहे 9 महिन्याची. दोघींना सांभाळणं खूप टफ जाते, पण सर्व काही हँडल करावं लागतं. त्यानंतर चहा घेतला दुपारचा आणि नंतर मी डाळ आणि पालक लावली होती कुकरला. आज मला पालकचं वरण बनवायचं होतं. त्यानंतर अद्रक लसूण कुटून घेतली. नंतर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मी चिंच पण टाकते पालकच्या वरणामध्ये. टोमॅटो टाकत नाही, चिंच वापरते पालकच्या वरणामध्ये. आणि रात्रीचा मेनू खूप सिंपल होता. वरण, भात, पोळी. पालकचं वरण होतं म्हणून मी चिंच टाकली. तरी नॉर्मली मी टोमॅटो टाकते. तुम्ही पण ट्राय करा चिंच टाकून, खूप छान लागते वरण. नंतर मी फोडणी देत होते वरणाला. नुरवी आरवी खेळत होत्या मस्त. टी व्हीवर गाणी लावून दिली की मस्त त्या खेळतात, डान्स करतात, एन्जॉय करतात. तोपर्यंत माझा इकडं स्वयंपाक होते. आपली डाळ मस्त शिजून रेडी होती आणि हिरवी मिरची टाकली. आणि जर तुम्हाला थोडं तिखट स्पायसी लागत असेल तर तुम्ही लाल चटणी, घरी बनवलेला मसाला टाकते मी थोडासा आणि हळद टाकून घेतली. त्यानंतर टाकायचं चिंचेचं पाणी आणि चिंचेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर शिजलेली डाळ टाकून द्यायची. म्हणजे वरण खूप छान होते. माझ्या पोळ्या झाल्या होत्या करून, वरण राहिलं होतं. ठीक आहे, ओके, बाय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा.